पण ह्या सगळ्या सर्जरीज केल्यानंतर ब्रेस्ट फिडिंगला काही इश्यू येतो का? येतो ना. वेनेवर जेव्हा पेशंट येतात आमच्याकडे आणि स्पेशली यंग फिमेल्स, त्यांना ब्रेस्ट रिडक्शन हवं असतं आणि त्या मॅरिड नसतात, प्रत्येक वेळेस 2-3 गोष्टी आम्ही नेहमी काउन्सिल करतो. ब्रेस्ट टिश्यूमध्ये ब्रेस्ट ग्लँड्स असतात ज्या मिल्क प्रोड्यूस करतात. त्या ग्लँड्स थ्रूआउट द ब्रेस्ट असतात. आपण मोस्टली लॅटरल आणि खालचा भाग म्हणजे बाहेरचा आणि खालचा भाग जनरली रिड्यूस करतो. मधला आणि वरचा भाग नाही करत, कारण की आपल्याला क्लिवेज ठेवायचं असतं आणि तिथनं रक्तपुरवठा पण येत असतो. पण आम्ही त्यांना सांगतो की 50 ते 70% चान्सेस आहेत की तुमचं ब्रेस्ट फिडिंग नॉर्मल राहील. 30 ते 50% चान्सेस आहेत की तुमचं अफेक्ट होईल ब्रेस्ट फिडिंग. आता एवढे चांगले सबस्टिट्यूट्स आले आहेत ब्रेस्ट फिडिंग करता, सो हा जो वरी पार्ट आहे तो नसतो बऱ्याच पेशंट्समध्ये. आम्ही निप्पल सेन्सिटिव्हिटी बाबतीमध्ये पण काउन्सिल करतो की बरेचदा आता तिकडे सगळ्या नर्व्स पण असतात ना आजूबाजूला, सो सेन्सेशन्स असणार आहेत का माझ्या ब्रेस्टला, हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सो त्यावेळेस सेन्सेशन्स सुरुवातीला थोडंसं सेन्सेशन्स एका काही पर्टिक्युलर भागामध्ये नसतील पण ग्रॅज्युअली ते रिगेन होतात ओव्हर अ पिरियड ऑफ फ्यू मंथ्स.